पुढला प्रश्न बघा बाळांनो. बाळांनो, ह्या दोन्ही गणितात इंटरचेंज आहे का बघायचं. एक्सचा सगुणक वायला आहे, वायचा सगुणक एक्सला आहे. म्हणजे जे कोएफिशियंट आहेत पलीकडं 15 वायला अलीकडं 15 एक्स आहे आणि 17 वायला पलीकडं 17 एक्स आहे. जर अशी आदला बदल आली तर अलीकडं ॲडिशन करा, पलीकडं सबट्रॅक्ट करा. म्हणजे सोल्युशन नंबर 15x plus 17y is equal to 21. Equation number 1. 17x plus 15y is equal to 11. Equation number 2. आणि इथे इक्वेशन नंबर किती येणार 1. ओके. मग आता 1 2 ॲडिशन करा. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 15x plus 17y is equal to 21. एका बाजूला ॲडिंग करा म्हणजे बेरीज करा आणि एका बाजूला वजाबाकी करा. बारा 32 प्लस 32y 32 डिवाइडिंग थ्रू आउट बाय 32. ने डिवाइड केलं 32x बाय 32 32y बाय 32 आणि 32 बाय 32. बाळांनो, काही वेळेला चुकून तोंडी जर भागाकार केला तर हे 32 तसंच राहतं, त्याला भागलेलं नसतं बाळांनो. चुकून 32 ला 32 न भागायचं राहून जातं, म्हणून प्रत्यक्ष भागाकार करायचा. 32 ला 32 गेलं x प्लस y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 3. ॲडिशन केलं, पलीकडे सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून 2 वजा करा. कोणत्याही इक्वेशन मधून कोणतंही इक्वेशन वजा केलं तरी चालेल. 1 फ्रॉम 2 2 मधून वजा करूया आपण. हे 2 नंबरचं इक्वेशन लिहिलं. 1 नंबरचं इज इक्वल टू 21. आता वजाबाकी करताना ह्या इक्वेशन प्लस आहे तिथं मायनस झालं, प्लस असेल तिथं मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा, म्हणजे साइन बदलायची. 17 तून 15 गेलं 2x मायनस 17 तून 15 गेलं तर मायनस 21 मधून 11 वजा 10 बरोबर. आता आपण डिवाइडिंग बाय 2 2x बाय 2 y बाय 2 10 बाय 2 x मायनस y 2 पंचे 10. इक्वेशन नंबर 4. y ला y जाणार आहे. आता ॲडिशन करा. गणित लहान करून घेतले बाळांनो. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. x plus y is equal to 1. x minus y is equal to minus 5. 2x
वायला वाय गेला, 5 मधून ए गेला -4, x इज इक्वल टू -4 ला 2 न डिवाइड केलं, बेदुनी put x is equal to -2 in equation 3. 3 मध्ये भरा 3 नंबरची इक्वेशन x plus y is equal to 1. x minus 2 plus y is equal to 1, y is equal to 1, मायनसचं पक्षांतर प्लस आणि y is equal to 3. x is equal to -2 and y is equal to 3. आता -2 आणि 3 उत्तर आले का पाहूया. एकदा ॲडिशन केलं, सबट्रॅक्ट केलं, इक्वेशन तयार केलं, नंतर 3 4 ची बेरीज केली, -2 आलं, ती किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये भरलं, 3 मध्ये भरा 1 2 3 4 कोणत्याही इक्वेशन मध्ये भरलं तरी चालेल. 3 सोल्युशन इज x इज इक्वल टू -2 and y इज इक्वल टू 3.